मध्ये आणलं, मध्ये नाही आणलं, कारण शौचालयाची साफसफाई हे परमनंट कर्मचाऱ्याचं काम आहे असं आम्हाला वारंवार सांगण्यात येतं. त्याच्यामुळे हा प्रश्न इथे उपस्थित झालेला आहे. त्याच्यामुळे आम्ही बिलकुल अवांतर करत नाही आणि जाधव साहेबांनी अद्यापही उत्तर दिलेलं नाहीये की खानापूरच्या शाळेचे शौचालय कोण साफ करणार आणि ते साफ नाही जबाबदारी काय आणि त्यांनी त्याच्यावर काय कारवाई केली. एवढाच माझा प्रश्न आहे, त्याचं त्यांनी उत्तर द्यावं. जाधव साहेब तोच प्रश्न विचारतो आहे. जाधव साहेब फक्त एक माहिती द्या एकाच विषयावरती. अमरावती महानगरपालिकेमध्ये जे परमनंट सफाई कामगार आहेत त्यांच्याकडे कुठलं कुठलं काम आहे ह्याची माहिती द्या. मान्य सभापती महोदय, त्यांच्याकडे दैनंदिन काम आहे आणि 98 जे शौचालय आहे त्या ठिकाणी आपण कामगारांची नियुक्ती केलेली आहे. म्हणजे या कामासोबत ते सुद्धा काम ते करणार आहे. आता सन्मान्य सदस्यांचं म्हणणं आहे की ते शौचालय सुद्धा काम करत नाही. म्हणजे आपले परमनंट कर्मचारी काय काम करतात या संदर्भातली सध्या संभ्रम सभागृहात निर्माण झाला आहे. आपल्या परमनंट कामगारांनी दैनंदिन असल्यामुळे 6 दिवस जर काम करत असेल आणि पूर्ण वेळ काम करत असेल, सकाळी 7 वाजतापासून तर 11 वाजेपर्यंत आणि 11 वाजता नाश्त्याची सुटी झाल्यानंतर 11:30 वाजतापासून तर 2 वाजेपर्यंत जर काम करत असेल तर निश्चितपणे चांगलं काम शहरामध्ये होऊ शकते. या संदर्भातली सतर्कतेनं आपण काम प्रशासनानं लक्ष दिलं पाहिजे. आता या सन्मान्य गटनेते असं वाटून राहिलं की इथे जे चर्चा होते आहे या चर्चेमध्ये तो असं वाटतं की सगळे गटनेते एकत्र आलं पाहिजे आणि प्रशासनाला सूचना केली पाहिजे की आपण काय कामकाज केलं पाहिजे म्हणून. कामकाज करण्याची जबाबदारी तुमची आहे. परमनंट कामगारांना 6 दिवसापर्यंत काम केलं पाहिजे, 1 दिवस सुटी दिली पाहिजे, ती पण रोटेशन प्रमाणे, म्हणजे कामगार प्रभागात राहतील. आता तुम्ही ज्या पद्धतीने इथे पत्रात सांगितलेलं आहे, एका प्रभागात 45 कामगार आहेत, एका प्रभागात 52 कामगार आहे, एका प्रभागात 26 कामगार आहे, एका प्रभागात 28 कामगार आहे. समजू शकतो की त्याचं क्षेत्रफळ मोठं असल्यामुळे कामगार जास्त लागत असतील, परंतु आपल्याकडे कामगारांची संख्या कमी आहे. एक विषय जर महत्त्वाचा घेतला तर आपल्या अधिकाऱ्यांकडे अनेक 3-3, 4-4 चार्ज आहे, ते सांभाळते की नाही. मग कामगारांची संख्या कमी आहे तर त्याला जास्त वेळ काम करायला लावा. उलट त्याला जर जास्तीचा तुम्हाला ओव्हरटाईम द्यायचा असेल तर तो द्या, त्याबद्दल दुमत नाही. कारण महानगरपालिकेमध्ये 2000 लोकांची संख्या पाहिजे, ते आपण 600 लोकात करतोय. मान्य स्वच्छ करून घेण्याची जबाबदारी आपली आहे, त्याच्यामुळे आपण त्या संदर्भातला निर्णय घेतला पाहिजे. सन्मान्य महापौर महोदय, सन्मान्य सभापती महोदय, आपल्याला विनंती करतो की या संदर्भात असं असलं पाहिजे की अमरावती महानगरपालिकेत स्वच्छतेसाठी कामगार जे काम करतात परमनंट, ते कामगार अमरावती महानगर 6 दिवस काम केलं पाहिजे आणि 1च दिवस सुटी घेतली पाहिजे. दैनंदिन कामकाज असल्यामुळे आणि सगळ्यात महत्त्वाचा विषय, त्यांनी काम पूर्ण वेळ केलं पाहिजे. सकाळी 6:30 वाजतापासून तर दुपारी 2 वाजेपर्यंत त्यांनी काम केलं पाहिजे, तरच खऱ्या अर्थानं आपल्या शहरात चांगल्या पद्धतीची स्वच्छता राहील. या संदर्भातला निर्णय आपण करावा आणि रोलिंग द्यावं. जाधव साहेब, माडिया साहेब पण माझ्या प्रभागातील आहे. प्रभाग क्रमांक 10 मधील जुना बायपास जो आहे त्या रोडवरील डिवायडर जे आहे त्या डिवायडरवरील कचरा साफ करणे याची मेंटेनन्सची कोणाकडे जबाबदारी आहे. आणि कारण त्यातील कचरा जो आहे ना खाली पडून असतो, त्यामुळे होतात त्या रोडवर आणि त्यावर अजून दगड पडतात. मग ती कोणत्या डिपार्टमेंटकडे आणि किती स्वच्छता कर्मचारी परमनंट ते सांगाल. गंभीर प्रश्न आहे. मान्य सभापती महोदय, डिवायडरच्या मेंटेनन्सची जबाबदारी बांधकाम विभाग किंवा जे सार्वजनिक बांधकाम विभाग आहे शासनाचा. रोडवरील जो कचरा सफाईचा जो आहे विषय हा पण साफसफाईचा विषय असेल तर आमचा आहे. तिथे पूर्णपणे ढिगारे असतात, परमनंट कामगार कधीच नसतात. चौकामध्ये खूप कचरा ढिगारा पडला असतो, त्यामुळे खूप अपघाताचे बघितलेले आहेत मी समजते. मान्य सभापती, आम्ही निकाली काढू तो नक्की. सभापती महोदय, मी आपल्याला जी सूचना केली आहे की साहेबांवरती ताण जास्त येतो आहे, पूर्ण अमरावती जिल्ह्याचा शहराचा प्रश्न आहे कचऱ्याचा. एका झोनला जर एक अधिकारी, स्वच्छता अधिकारी त्या कार्यभार दिला तर काही प्रमाणात, काही 80 प्रमाणात हा प्रश्न निकाली निघू शकेल. कारण एकटाच माणूस एवढ्या अमरावतीच्या 95 लोकांना सांभाळणार नाही. सभापती महोदय, सभापती महोदय, सभापती महोदय, आयुक्त सर, सभापती महोदय, तर माझं असं मत आहे की आपण याच्यावर गांभीर्याने विचार करून रोलिंग द्यावं. यावर हा सगळ्या अमरावतीचा प्रश्न आहे आणि रोज रोज हाच प्रश्न समोर समोर येतो आहे. त्याच्यापेक्षा अतिरिक्त कार्यभार देऊन त्यांना एकेका झोनचा स्वच्छता अधिकारी बनवावं, म्हणजे आपल्याला आपल्यावरचा ताण कमी होईल, ताण कमी होईल आणि महानगरपालिकेवरचाही ताण कमी होईल. हे आपल्याला विनंती आहे. याच्यावर आपण रोलिंग द्यावं. आपण करू शकू की नाही करू शकू. नाही, सूचना नवीन सदस्य असले तरी इंगासपुरे साहेबांची बरोबर आहे
की हे डॉक्टर जाधव सगळ्या रोज डॉक्टर आणि तुम्ही सांगता की मी पदभार सोडायला तयार आहे, असं म्हणून चालणार नाही. बार्डीकर साहेबांनी जो प्रस्ताव टाकला तो थोडा वेगळा आहे. म्हणजे रेग्युलर आपले जे कर्मचारी आहे महानगरपालिकेचे तुमच्या विभागाअंतर्गत हे महानगराच्या दृष्टीने सगळे पकडून परमनंट कामगार आरोग्य विभागातले पकडून SI पकडून 700 काही कर्मचारी आहे. आणि यांनी किती दिवस काम करावं अशा संदर्भातला प्रस्ताव मार्डीकर साहेबांनी सभागृहात टाकला. आता ते कर्मचारी रेग्युलर असल्यामुळे सगळ्या कर्मचाऱ्याला जो नियम आहे तो त्यांनाही लागू आहे. आपण हे सभागृह या संदर्भातला वेगळा निर्णय कसा घेईल हा संशोधनाचा विषय आहे. पण मार्डीकर साहेबांचं त्याच्या मागचा उद्देश पवित्र आहे की काम झालं पाहिजे. काय झालं, जेव्हापासून महानगरपालिकेत ठेके पद्धती सफाईची व्यवस्था झाली तेव्हापासून सगळं काम ठेकेदारांनी करावं ही भावना सगळ्यांची झालेली आहे. आपल्या कर्मचाऱ्याकडे आपण लक्षच घालत नाही. आपल्या कर्मचाऱ्यांनी नीट काम करावं ह्या प्रस्तावाची भूमिका खरी ही आहे. आणि भुरे तुमच्याकडे कोणची जबाबदारी आहे? भुरे इकडे या जरा माईकवर. सगळं काम जाधवनी बघावं, तुम्ही जास्तीचे पैसे त्यांच्यापासून घ्यावे. माझ्याकडे हे बाकीच्यांना माहित नसलं तरी मला माहित आहे. तुम्ही काय काय काम आहे तुमच्याकडे? स्वच्छतेचंच काम आहे माझ्याकडे पण. हा कोणतं काम आहे? या सफाई या रेग्युलर कर्मचाऱ्याचं अंकुश ठेवण्याचं काम तुमचं आहे ना? हो भाऊ. मग तुम्ही बसले आहे भोपनजी सारखे तिथं. जाधव प्रत्येक गोष्टीचं उत्तर जाधव देईल आणि तुम्ही मध्ये काय करता याचा मला पूर्ण अभ्यास आहे. समजले? काय तुमचं साठालोटं चालते कर्मचाऱ्यांशी? लपून आहे का माझ्यापासून? यांना कोणाला माहितच नाही आहे ते. तुम्ही त्या कर्मचाऱ्यांपासून नीटनेटकं काम करून घ्या, विश्वास संपादन करा. त्यांना सांगा की तुम्ही ज्या व्यवस्थेचा पगार घेताय एवढं काम तुम्ही केलं पाहिजे. गाव दुरुस्त होत नाही का? कोणार्क जो तो कोणार्क कोरोना येऊन गेलो कोणार्कचं नाव. अरे आपले कर्मचारी जेवढे आहे एका प्रभाग कुठं कायद्यात प्रोव्हिजन आहे का की फक्त यांना चौकाची साफसफाई करावी म्हणून? आधी सगळ्या नाल्या ते लोक साफ करत होते. मी सांगून राहिलो तुम्हाला, सगळी झाडू मारण्याचं काम त्यांच्याकडून होत होतं. तुम्ही हे धोरण नवीन? अरे त्यांना विश्वासात घ्या, प्रेम द्या, त्यांच्याकडून करून घ्या. माझा या गोष्टीवर विश्वास नाही की सस्पेंड केलं म्हणजे व्यवस्था सुरळीत होईल म्हणून. प्रेमाचा म्हणजे धाक असावा, आदरयुक्त असावा. तुम्ही पोटावर मारू नका कोणाच्या. त्यांच्याकडून काम करून घेण्याची ताकद तुमच्यात पाहिजे. तुम्ही कशासाठी नेमलं? तुम्हाला कोण आहे? तुम्ही कोणत्या पदावर आहे? कोणत्या पदावर आहे सांगा? स्वास्थ्याधीशक पद आहे ना? मग तुमचं काम आहे त्यांच्याकडून काम करून घेण्याचं. हे शिकलेला माणूस डॉक्टर जाधव, सगळे डॉक्टर जाधवनीच पाहावं का? आम्ही पण सोबत असतो भाऊ. हो सोबत असतं, पण तुमचं काय काम सांगू का सभागृहात? एक विषय नाही हा सांगा ना काय. नाही सभापती महोदय, मला या विषयाची ऐकून घ्या. भुरे या प्रभागामध्ये सफाई काम तुम्ही त्या लोकांचं एक मीटिंग लावून त्यांना विश्वास संपादन करा. कमी भरती असेल तर ते बघा. या मूळ आपल्या आस्थापनेवर आपले रेग्युलर कर्मचाऱ्यांकडून काम घेण्याची जबाबदारी एकदाची स्वीकारून घ्या. आणि आधीचे जे ठेकेदार होते त्यांचा अजून इंटरफेअर चालूच आहे. हे काय भानगड आहे? हा आधीचे जे कंत्राटदार होते कोणार्कच्या आधीचे त्यांचा इंटरफेअर कसा काय सुरू आहे?
डॉक्टर ते कोणार्कचे कर्मचारी झाले काय? नाही. त्यांचा इंटरफेअर कसाच करून राहिले ते. प्रत्येक प्रभागात भानगड आहे ती. हे सगळी व्यवस्था एकदाची दुरुस्त करा. रेग्युलर कर्मचाऱ्यांना विश्वास द्या. त्यांना ड्रेस कोड आहे. ड्रेस कोड आहे का? तुम्ही पाहिलं का घातलेले? नाही. हो की नाही? मान्य सभापती महोदय त्यांना ड्रेस दिलेले होते पण ते यूज करत नाही. मग आता याला आम्हीच जबाबदार आहे का? तुम्ही तर राजा नगरसेवक असे करून टाकले की नगरसेवकाने साफसफाई करा. असं करायचं का? जी सभापती महोदय आपल्याला विनंती आहे, या साफसफाईच्या संदर्भामध्ये या सभागृहात विशेष आमसभा झाली. कर्मचाऱ्यांच्या रेग्युलर मुझे ये बरोबर बोल रहा है हमारा नगरसेवक है बल्ला भाई. इनका हॉस्पिटल में गए तो लोग बोलते नाली साफ नहीं हुई. शादी में गए तो बोलते नाली साफ नहीं हुई. बीवी को साथ में लेके गए तो भी लोग बोलते नाली साफ नहीं हुई. इसलिए नगरसेवक बने गए लोग. आणि हे हसू नका, समजून घ्या, ह्याच्या मागून उपदेश घ्या. साफसफाईची चर्चा या सभागृहात कितीदा करायची? हे नगरसेवक किंवा आमच्या नगरसेविका भगिनी आता यांना शौचालयाचं काम लोक सांगित असेल तर यांची चूक आहे का ती? जरा करा सगळे शौचालय साफ. तक्रार येता कामा नये. रेग्युलर कडून करा. त्यांच्या ड्युट्या तिथं नेमून द्या. ही तुम्ही त्याचे अधिकारी आहे. अधिकाऱ्यासारखं तुम्ही वागत नाही बुरे. आणि साफसफाईची चर्चा वारंवार सभागृहात केल्यापेक्षा ज्याची तक्रार असेल, ज्या प्रभागातली तक्रार असेल त्या प्रभागाला सेवकांनी महापौर साहेबाकडे जावं. रेग्युलर कर्मचाऱ्याची असेल तर यांच्याकडे करावी, कंत्राटदाराची असेल तर यांच्याकडे करावी आणि ती समस्या महापौरांच्या कक्षामध्ये निपटून घ्यावी. याच सभागृहात बोललो पाहिजे. आम्ही टीव्हीवर आलो हे जर भावना असेल तर त्याची मला माहिती नाही बा. आणि अग्रवाल साहेबांना सांगितलं, प्रत्येक प्रशांत भाऊ आम्हाला असं वाटलं तुम्ही 5वी टर्म आहे तुमची, तुम्ही नवीन नगरसेवकासारखे बोलले राजू आम्हाला. नाही 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 तुम्हाला नाही बोललो. माझं झाल्यावर बोललो. माझं झाल्यावर बोला ना. माझं झाल्यावर तुम्ही बोला ना. हे बोलायचं आहे. तुम्ही बोलून राहिले म्हणून मी ऐकायचं. तुमचं निराकरण करणं जरुरी आहे ना. तुम्ही म्हणे की तिकडचे लोक येऊन राहिला म्हणून विनोदाला बोललो आहे तो. अरे मी विनोदानंच बोलून राहिलो. बस मग तुम्ही विनोदानं असं बोलून राहिलो की बा आम्ही टीव्हीवर दिसतो तुम्ही दिसत नाही. तसं नाही म्हणत मी म्हणून राहिलो का या भागाचा कॅमेरा व्यवस्थित करा. मी असं म्हणतो सभापती महोदय हे एक मिनिट प्रशांत भाऊ, हे टीव्हीवर दिसण्याची जास्त भानगड आहे चेतकराव. आणि अशा संदर्भामध्ये या सभागृहातच ती व्यवस्था करा. हरकत नाही. साहजिक आहे सगळ्यांचं म्हणणं की आम्ही पण बोलताना टीव्हीवर दिसलो पाहिजे. स्पर्धा सुरू झाली आहे की बा हे विरोधी पक्षाचे लोक हेच टीव्हीवर दिसून राहिले. अग्रवाल साहेब, आता प्रशांत भाऊ तुम्हाला काळजी असते तर तुम्ही का नाही घेतलं? पहिली शिफारस का नाही केली का तुम्हाला स्वीकृत करतो म्हणून? आम्हाला बरोबर सुचलं ते. आता त्याला आम्हीच जबाबदार आहे काय? म्हणजे सभागृहातच ती व्यवस्था करा. सगळे सदस्य टीव्हीवर दिसले पाहिजे बोललेले. आणि ही चर्चा काही प्रसंग घ्या की तुमच्या कॅबिनमध्ये संपुष्टात आले पाहिजे. धन्यवाद. सन्माननीय सभापती महोदय.